परमेश्वर त्यांच्या बरोबर आहेत हे सगळ्या राष्ट्रातील लोकांना माहिती होतं आणि त्या लोकांना दहशत बसली होती इस्रायल लोकांची. आता ते नाही का त्या ठिकाणामध्ये यार्दन नदी पार केली आणि आता यरीहो या नगराजवळ ते आले आहे. तत्पूर्वी यरीहो नगरामध्ये येण्याच्या तत्पूर्वी एक यहोशुवाला एक तलवार उपसून उभा राहिलेला एक पुरुष, एक दूत त्याला दिसला. नाही का यहोशुवाने नाही का मोठ्या धैर्याने विचारलं त्याला की तू कुणाच्या पक्षाचा, आणि तो म्हणला मी देवाच्या पक्षाचा आहे. यहोशुवाने त्याला तिथं दंडवत घातलं आणि नाही का यहोशुवाला त्याने सांगितलं तुझ्या जागेवर उभा आहे ती जागा ती भूमी पवित्र आहे, तो आपल्या पायातले जोडे काढ. त्या ठिकाणामध्ये यहोशुवाला कळालं आणि त्यानं आपल्या पायातले जोडे काढले आणि त्या ठिकाणामध्ये यरीहो बद्दलच्या काही गोष्टी त्या ठिकाणामध्ये नाही का यहोशुवाला सांगितल्या असतील. त्या सर्व त्याच्यामध्ये लिहिलेल्या नाहीत, परंतु नाही का त्यानं नाही का काही गोष्टी सांगितल्या. आणि नंतर आता यरीहो हे जे नगर आहे ते दुष्टतेचं नगर आहे. तुम्हाला जर आठवत असेल नवीन करारामध्ये लूक ऋषीवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलं यरूशलेमेवरून यरीहोकडं कुणी एक मनुष्य चालला होता आणि मग लुटारूंनी त्याला धरलं आणि मारलं. म्हणजे यरीहो नगर कशाचं होतं? लुटारू लोकांचं. यरीहो म्हणजे एक पाप नगरी होती. त्याच यरीहो नगरामध्ये पुढे जाऊन नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं की जक्कयाला त्याच नगरामध्ये तारणपण प्राप्त झालं. ते यरीहो नगर आहे. या ठिकाणामध्ये आता नाही का त्यांनी आतमध्ये नाही का यरीहोच्या त्या ठिकाणामध्ये ते गेले. हा कुठपर्यंत आलो आपण? दुसरं वचन वाचूया. परमेश्वर यहोशुवास म्हणाला, पहा मी यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरात एक वेळ प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करत राहा. कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगरात 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावे. रणशिंग फुंकीत असता त्याचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल आणि मग सर्वांनी नीट समोर चालून जावे. आमेन. हालेलुया हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वर यहोवा यरीहोचा कसा पाडाव करायचा, यरीहो मध्ये कसं तुम्हाला जिंकता येईल. यरीहो म्हणजे पाप आहे, यरीहो म्हणजे शाप आहे. त्या शापाच्या नगरीला तुम्हाला कसं जिंकता येईल. तर अशा काही गोष्टी आज आम्ही यरीहो म्हणून का आमच्या संगती वागवत आहोत का? आमच्या संगती घेऊन आम्ही चालत फिरत आहोत का? त्याला संगती घेऊन आम्ही उठत बसत आहोत का? त्याचा पारावर होणं गरजेचं आहे. तोपर्यंत विजय मिळत नाहीये. तोपर्यंत इस्रायल लोकांना, तोपर्यंत यहोशुवाला पुढे जाता येत नाहीये. जोपर्यंत नगर तो जिंकत नाही तोपर्यंत. या ठिकाणामध्ये परमेश्वरानं नाही का त्याला सांगितलं की तुम्ही सगळे योद्धे या नगरासोबत एक प्रदक्षिणा घाला, असे 6 दिवस करा. आता यरीहोचा तट हा खूप मोठा होता. जुन्या काळामध्ये जर नाही का तुम्ही पाहिलं तर त्या काळामध्ये प्रत्येक वेगवेगळे जे काही गाव असतील किंवा राष्ट्र असतील त्यांना नाही का ती संरक्षण भिंत असायची. संरक्षण भिंत असायची, त्याला तट म्हटलं जायचं. आहे का नाही? आपण शिवाजी महाराजांच्या काळात पण जर किल्ले वगैरे पाहिले त्याला पाहतो ना आपण, तशी ती संरक्षण भिंत. तसं त्या जुन्या काळामध्ये तशा प्रकारच्या नगराला भिंती असायच्या. आणि यरीहो नगर नाही का आतमध्ये आहे आणि ही इस्रायली सेना यहोशुवा ते बाहेर आहेत. जेव्हा यरीहोच्या राजाला कळालं की नाही का यहोशुवा इस्रायल सैन्य देवाचं सैन्य आपल्याकडे येत आहे, त्याने काय केलं, त्याच्या नाही का त्याचे जे काही दरवाजे आहेत ते सगळे बंद करून घेतले. आणि त्याचे दरवाजे ते दरवाजे काय आपले असले पत्र्याचे दरवाजे नव्हते, आणि लाकडाचे दरवाजे नव्हते, आणि खूप मोठे उंच दरवाजे. आणि नाही का ते कुणालाच खोलता येणार नाही. युद्धामध्ये जरी नाही का युद्ध जरी झालं, समोरच्या लोकांनी जरी त्याच्यावर काही नाही का वार केला तरी ते दरवाजे खुलणार नाही, तुटणार नाही, असे मजबूत होते. आणि त्यांच्या भिंती ज्या आहेत
तर जुन्या बांधकाम केलेलं नाही का, चुन्याच्या बांधकामाच्या असतील त्यावेळेला मजबूत त्या भिंती होत्या, उंचच्या उंच भिंती होत्या. येरिहोचा पाराव त्या ठिकाणामध्ये करायचा आहे. परंतु तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर येरिहोचा पाराव करण्यासाठी तलवारीचं युद्ध त्या ठिकाणामध्ये नाहीये, भाल्याभरचीचं युद्ध तो तट पडण्यापर्यंत नाहीये. परमेश्वराने सांगितलं की तुम्ही त्या कोटाच्या सभोवती सर्वजण मिळून पुढे याजक असावा, त्याच्या पुढे नाही का जे रणसिंग फुंकणारे याजक आहेत ते असावेत, आणि त्याच्या पाठीमाग जे युद्ध करणारे आहेत ते असावेत. आणि तुम्ही इतका मोठं जे येरिहो नगर आहे त्या येरिहो नगराला तुम्ही 6 दिवस त्याला प्रदक्षिणा घालायच्या, तुम्ही त्याला चक्रा मारायच्या 6 दिवस. आणि 7व्या दिवशी काय करायचं ते देखील सांगितलेलं आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणामध्ये सृष्टी निर्मितीचा जो काही क्रम आहे त्या ठिकाणामध्ये म्हटलेला आहे की परमेश्वर देवानं 6 दिवस या पृथ्वीची निर्मिती केली, आणि 7वा दिवस जो आहे त्याला तो विसाव्याचा दिवस घेतला आणि आम्हाला शब्दात पाळायला लावला. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही चालत आहात का? विश्वासाच्या जीवनामध्ये तुम्ही वाढत आहात का? विश्वासाच्या जीवनामध्ये तुम्हाला 7व्या दिवशी देखील विसावा नाहीये. 6 दिवस नाही का तुम्हाला कामच करायचं आहे. यांना सांगितलं 6 दिवस तुम्ही नाही का त्याला प्रदक्षिणा घाला. तुम्ही घालता का प्रदक्षिणा अख्ख्या गावाला? नाही घालत आहे का नाही? फक्त तुम्ही काही कामाला जाता, कॉलेजला जाता आणि तेवढं करून तुम्ही परत येता. या ठिकाणामध्ये यहोशुआला ती आज्ञा झाली की 6 दिवस, आणि 6 दिवस फक्त कुणी आवाज करायचा नाही बरं का, एकांत मध्ये आहेत. फक्त जे याजक लोक आहेत ज्यांच्याकडे तुतारे आहेत त्यांनी त्या तुताऱ्या घेऊन नाही का पुढं 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 जायचं, तुतारा वाजवत जायचं, आणि अशा प्रकारे त्यांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करायची. आणि त्यांनी एक प्रदक्षिणा पूर्ण केली, त्यांना 1 दिवस लागला असं म्हणतात. आणि त्यांनी संध्याकाळी विसावा घेतला. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी तसंच केलं. ते रणसिंग वाजवणारे आहेत त्यांनी नाही का काय त्यावेळेला कसा आवाज असेल माहित नाही, रणसिंगेचा आहे का नाही, कशा तुतारीचा आवाज असेल माहित नाही, परंतु त्यांनी तुताऱ्या वाजवल्या आणि तिथं आले. आता महत्वाची गोष्ट या ठिकाणामध्ये परमेश्वराने सांगितली त्यांना 5व्या वचनापासून असं करू. रणशिंग फुंकीत असता त्याचं दीर्घनाथाने पडता सर्व लोकांनी मोठा जयघोष. 4थं वचन. कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगरात 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावे. आता या ठिकाणामध्ये 7 तुम्ही जर या वचनामध्ये पाहिलं 7 जर मला वाटतंय की 3 ते 4 वेळेला 7 हा शब्द आलेला आहे. हालेलुया. आणि 7 हा शब्द पूर्णतेचा आकडा आम्हाला दर्शवतो पवित्र बायबलमध्ये. कारण देवाने 6 दिवस काम केलं आणि 7वा दिवस विसाव्याचा घेतला म्हटलेला आहे. या ठिकाणामध्ये 7 याजकांना सांगितलं, 7 रणशिंगे वाजवायला सांगितले, आणि 7 दिवस प्रदक्षिणा घालायला सांगितल्या, आणि 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा घालायच्या असं सांगितलेलं आहे. 6 दिवस जे आहेत 6 दिवस पण आम्हाला त्या देवाच्या चरणाजवळ बसायचंच आहे. 6 दिवस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये असलोच पाहिजे. देवानं जे आम्हाला नियम लावून दिले आहेत त्याप्रमाणे नाही का आम्ही त्याच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. 7वा दिवस जो आहे तो 7वा दिवस एक मोठा विजयाचा दिवस आहे. हालेलुया, हालेलुया. आज या ठिकाणामध्ये तुम्ही 7व्या दिवशी या ठिकाणामध्ये आहात. आजचा 7वा दिवस आहे. विजय केव्हा मिळतो? विजय 7व्या दिवशी मिळतो. परंतु कुणाला मिळतो? खूप महत्वाची गोष्ट आहे, विश्वास ठेवणाऱ्याला.
जो रोज असतो. नियम पाळतात त्यांना. हो, जो रोज परमेश्वराच्या सानिध्यात असतो. यस, आमेन. आहे की नाही? रोज प्रार्थना करणार आहे, विश्वास ठेवणार आहे. जर तो आठवड्यातून एकदाच विश्वास ठेवतो, आज रविवार आहे, आठवड्यातून एकदाच नाही का त्याला देवाची आठवण होते, आठवड्यातून एकदाच कधीतरी देवाचं वचन घेतो, त्याला विजय मिळेल का? 6 दिवस जे आहे, जो देवाच्या सानिध्यामध्ये राहून 7वा दिवस मला देवाच्या पवित्र मंदिरामध्ये जायचं आहे. आता या ठिकाणामध्ये हा याजक जे काही फुंकणार आहे नाही का, ते मला ग्राह्य, मला नाही का स्वतःला ग्रहण केलं पाहिजे. याजक जे काही या ठिकाणामधून फुंकणार आहे त्याचा आशीर्वाद मला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि मग मी 6 दिवस जे आहे ना, 6 दिवस मी ह्याच्या पुढे प्रदक्षिणा घातली पाहिजे. हे देवाचं वचन आहे ना, त्याच्या पुढे मी प्रदक्षिणा घातली पाहिजे. 6 दिवस उठता बसता चालता फिरता माझ्या मुखामध्ये देवाचं वचन असलं पाहिजे, माझ्या विचारामध्ये देवाचं नाही का सानिध्य असलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य असलं पाहिजे. जे त्याला मिळतो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याला सांगितलं 6 दिवस तुम्ही नाही का एक प्रदक्षिणा घालायची, आणि त्यावेळेला फक्त याजकच नाही का ते तुतारी वाजवल आणि तुम्ही शांत चालायचं, तुम्ही आवाज करायचा नाही बरं. मग तुम्ही शांत राहायचं म्हणजे काय करायचं? 6 दिवस तुम्ही काहीच करायचं नाही. हालेलुया, हालेलुया. हा, तुम्ही 6 दिवस काहीच करायचं नाही. याजक फुकायला लागलाय, फुकू द्या त्याला. असं आहे का? 6 दिवस तुम्ही शांत मनामध्ये जायचं. जे आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं का नाही, याकोब एकटाच पाठीमागे राहिला आणि त्यानं रात्रभर नाही का त्यानं त्या देवदूता संगती झोंबी केली. ती प्रार्थनेची झोंबी होती, ती संरक्षणाची झोंबी होती, ती आशीर्वाद मिळावा म्हणून झोंबी होती. काय 6 दिवस अशा प्रकारे तुम्ही ही प्रदक्षिणा पूर्ण करत आहात का? विजय तर पाहिजे ना तुम्हाला. मग 6 दिवस तुम्ही धरसोड करताय. तुम्ही आज प्रार्थना करताय, उद्या करत नाहीये, परवा दिवशी करताय, तेव्हा परत तुम्ही काही करत नाहीये. मग तुमची प्रदक्षिणा पूर्ण होते का? देवाच्या सानिध्यामधली प्रदक्षिणा ती पूर्ण होत नाहीये. आणि मग 7वा दिवस तुमच्या जीवनामध्ये येऊन, 7व्या दिवशी तुम्ही या ठिकाणामध्ये येऊन तो विजयच तुम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणता ना किती दिवस झालं विजयच मिळाला. जेव्हा जातो तिथं अपयश होते, जेव्हा जातो तिथं पराजयच आहे. आणि मग असं होत असेल तर 6 दिवस आठवा ना. 6 दिवस काय केलं आम्ही? त्या 6 दिवसामध्ये त्या देवाच्या चरणाजवळ जर आम्ही उठता बसता प्रदक्षिणा घातल्या तर 7व्या दिवशी विजय आहे. यहोशूआला परमेश्वराने काय सांगितलं होतं? आज्ञा दिली होती, हा जो ग्रंथ आहे तुझ्या मुखामध्ये असू दे, सदैव तुझ्या मुखामध्ये असू दे. त्याच्या आज्ञातून तंतोतंत पाळ, त्याचं मनन कर. आणि या ठिकाणामध्ये आता हा विजय मिळवण्यासाठी परमेश्वर त्याला सांगत आहे की 6 दिवस नाही तर तुला या ठिकाणामध्ये फेऱ्या मारायच्या आहेत, सर्व तुझं सैन्य घेऊन. त्यानं 6 दिवस त्या ठिकाणामध्ये प्रदक्षिणा मारल्या. आणि आता 7वा दिवस आला आणि 7वा दिवस काय सांगितलं? 7व्या दिवशी 4थ्या वचनात, 7व्या दिवशी तुम्ही नगरात 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावे. रणशिंगे फुंकीत असता त्याचा दीर्घनाथाने पडता सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल आणि मग सर्वांनी नीट समोर चालून जावे. हा, नगराचा तट जो आहे ना जागच्या जागी कोसळेल. आज काय आमच्या अडचणीचा तट जागच्या जागी कोसळत आहे का? आमच्या आजाराचा तट जागच्या जागी कोसळत आहे का?
बिघडलेले नाते संबंध त्याचा कोट नाही का कोसळत आहे का? काय होत आहे? वर्षानुवर्ष तीच स्थिती, वर्षानुवर्ष तीच परिस्थिती, वर्षानुवर्ष त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत का? कोसळत नाहीत का? त्या प्रदक्षिणा कमी पडत आहे, प्रदक्षिणा व्यवस्थित होत नाहीये, प्रदक्षिणा व्यवस्थित होत नाहीये तर देवाच्या आज्ञेचं पालन होत नाहीये. किती दिवस झाले एखाद्या नाही का आशीर्वाद मिळायसाठी, एखादा आजार निघून जाण्यासाठी, एखाद्या नाही का आशीर्वादाचे मार्ग मोकळे होण्यासाठी नाही का तो तट आडवा आहे. त्या तटाने आमच्या भोवती कुंपण घातलेला आहे, आम्हाला त्याच्यामधून बाहेरच निघता येणार. काही केल्यानं तो तट कोसळच ना. जगातल्या सर्व गोष्टी केल्या परंतु काहीच होत नाही. जगातले प्रयत्न ज्या ठिकाणामध्ये संपतात त्या ठिकाणामध्ये आम्हाला प्रार्थनेचे प्रयत्न एकसारखे करायला पाहिजे, Amen. सातत्याने करायला पाहिजे. त्यावेळेला तुमच्या जीवनामधला कसला बी तट असू द्या तो कोसळल्याशिवाय राहणार नाही. अंधकाराचा तट आहे तो अजून नाही का तुटत नाहीये, कारण प्रदक्षिणा कमी होत आहे, प्रदक्षिणा कमी होत आहे. या ठिकाणामध्ये एका परमेश्वराने नाही का मोशेला हे सांगितलेलं आहे बरं का. हे आता सांगत आहे परमेश्वर की नाही का 7 याचकांनी 7 रणसिंगे घेऊन कोशापुढे चालावे, 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालावेत आणि या ठिकाणी रणसिंगे फुंकावेत. रणसिंगे फुंकली जात असताना त्याचा दीर्घनाद काळी पडतात सर्व लोकांनी मोठा जयघोष करायचा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. जयघोष करायचा. कसा जयघोष करायचा? हालेलुया, हालेलुया. असा जयघोष केला तर तुमच्या तोंडाची शेवटची माशी पण पळत नाही, मच्छर पण पळत नाहीये. हा मच्छर हे काय ओरडायला लागले अजून जोरात पकडण्याचा प्रयत्न करते. हा जयघोष, विजयाचा जयघोष करायचा म्हटल्यानंतर देवाने तुम्हाला 6 दिवस सांभाळलं, 7व्या दिवस नाही का तुम्हाला शाबात दिवशी या ठिकाणामध्ये आणलं, तर तुम्ही कसा जयघोष करायला पाहिजे? मी कितीतरी वेळाला नाही का म्हणतो या आपण देवाने आपल्याला आठवडाभर सांभाळलं, आपण नाही का त्याची उपकार स्तुती करूया. प्रामाणिकपणे सांगा, सुरुवातीची उपकार स्तुती सर्वजण आपण देवाला धन्यवाद देऊया. मी म्हणत असतो किती जण धन्यवाद देतात? एकच हात आहे. हळूहळू थोडं थोडं असं होत आहे. त्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही देवाला धन्यवादच देत नाहीये. देवाने तुम्हाला आठवडाभर सांभाळलं ना, तुम्हाला विजय कसा मिळणार आहे? तुम्ही जयघोष केल्याशिवाय तुम्हाला विजय मिळणार नाहीये. तुम्हाला हालेलुया म्हणायला लाज वाटते का? देवाला धन्यवाद द्यायला लाज वाटते तुम्हाला? मग कसं तट पडणार आहे? आम्ही ज्या वेळेला सुरुवात प्रार्थनेला करतो आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, धन्यवाद केला. नुसता आराधना म्हणजे जयघोष नाहीये. तुम्हाला आराधना म्हणजे जयघोष वाटतो का? मी म्हटल्यावर तुम्ही म्हणाल प्रेज लॉर्ड, तो जयघोष वाटतो का? तुम्ही आत्म्याने खरेपणाने इथं येताना तुम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देवा, तुम्हाला मागील आठवडाभर सांभाळलं. देवा 7 दिवस तुम्हाला सांभाळलं. देवा 7व्या दिवशी तुझ्या मंदिरामध्ये आणलं. देवा धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही काय करता माहिती का? फक्त मेन पार्किंग बाईस आम्ही दोघंच बोलत असतो. तुम्ही शब्दच काढत नाही तोंडामधून. का तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही? का तुम्हाला लाज वाटते? का तुम्हाला अवघड जातो तो शब्द? बरेच दिवस झाले एक गोष्ट तुम्हाला सांगेल म्हणतो, परंतु काही गोष्टी आत्म्याच्या द्वारे येणं गरजेचं आहे. आपल्या शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये पण मी बोलत असतो, म्हणतो का नाही मी की आपण थोडा वेळ धन्यवाद दिला देवाला. देता का तुम्ही धन्यवाद? देतच नाहीये.
त्याच्यामुळं तुमच्या आजूबाजूचा जो काय तट आहे ना तो एकदम मजबूत आहे, तो कोसळतच नाहीये. तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलात का? प्रोसिजर करू नका. रविवार आहे प्रार्थनेला जायचे, शुक्रवार आहे प्रार्थनेला जायचे. तुम्ही जर प्रोसेस करत आहात ना तर तुमच्या भोवती जो असलेला नाही का जो काही बंधनाचा तट आहे, आजाराचा तट आहे, आर्थिकतेचा तट आहे, वेगवेगळ्या गोष्टींचा जो तट आहे ना तो जागच्या जागीच उभा राहणार आहे, पडणारच नाही. का पडणार नाही विचारा? का पडणार नाही म्हणा? का पडणार नाहीये? का पडणार नाही? अजून एकदा म्हणा, का पडणार नाहीये? का पडणार नाहीये? कारण तुमची इच्छाच नाहीये तो पडावा, अशी तुमची इच्छाच नाहीये. म्हणा, काय इच्छा नाहीये? काय इच्छा? कारण तुम्ही देवाला धन्यवादच देत नाहीये. देवाला कोणते लोक आवडतात माहिती का तुम्हाला? तुम्हाला राग आला तरी चालेल, देवाला धन्यवाद देणारे लोक आवडतात, देवाला त्याची स्तुती करणारे लोक आवडतात. तुम्ही सर्वसाधारण लोक नाहीये. आराधना किती छान करता बरं तुम्ही. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही इतकी सुंदर आराधना करता, तुम्ही प्रार्थना पण इतकी सुंदर करता ना, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही वचनं पण इतकी छान वाचता ना, तुमचं कौतुक करावं इतकं नाही का थोडं आहे. तुम्ही साक्ष पण इतके सुंदर सांगता ना, तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. परंतु तुम्ही देवाची स्तुती, देवाला धन्यवादच इतका नाही का चेंगटपणा त्याच्यामध्ये करताना तुमची इच्छाच नाही. तुमच्या अवतीभोवती जो बी काही तट आहे, अनेक गोष्टींचा तट आहे, लक्षात घ्या. या ठिकाणामध्ये त्यांनी नाही का जय घोष केला. परमेश्वराने सांगितलं, हे मी सांगायला लागलो का तुम्हाला जोरात जय घोष करा? हे देवाचं वचन सांगायला लागले. बघा आता या ठिकाणामध्ये आपल्या अवतीभोवती पत्राच आहे का नाही? पत्रा. आता आमच्या मनामध्ये काहीच भाव नाहीये आणि हा जो पत्रा आहे, हा पत्रा अचानक पडू शकेल का? पडेल का? परंतु देवाने जर सांगितलेली गोष्ट तुम्ही केलीत ना तर हा पत्रा एकदम अशक्य आहे. देवाला काहीच नाही का अशक्य नाही, देवाला सर्व शक्य आहे. आम्हाला वाटतं ते अशक्य आहे. आमच्या ज्या समस्या आहेत ना, आमच्या ज्या अडचणी आहेत ना, या तटासारख्या पण नाहीत. मित्र म्हणतो हा तट त्या काळामध्ये सुन्यामध्ये बांधकाम केलेला आणि त्याची काय फक्त रुंदी जी आहे ती काय 9 फूट 12 इंच अशा प्रकारची नसणार आहे. ती संरक्षण भिंत आहे, कितीतरी त्या नाही का रुंद असणार आहे. जर परमेश्वर त्या ठिकाणामध्ये सांगतो, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही करता तर परमेश्वराला ती काहीच गोष्ट नाही का एकदम 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 शिल्लक आहे, शिल्लक आहे या ठिकाणामध्ये नाही का. आणि आज्ञा, विश्वास हा खूप मोठा आहे, महत्वाचा आमच्या जीवनामध्ये असतो. यहोशुआला ज्या वेळेला सांगितलं, लोकांना ज्या वेळेला सांगितलं की तुम्हाला या नगराला नाही का या कोटाच्या सभोवती तुम्हाला 6 फेऱ्या मारायच्या आहेत, 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारायच्या. रणशिंग फुंकणारे या जे काय ना ते पुढे असतील, त्याच्या पाठीमागे कोश असणार आहे. आता कोश काय आहे माहिती का तुम्हाला? कोश म्हणजे देवाने दिलेले जे काही आज्ञा आहेत, जी काय आरोहणाची काठी असेल ती त्या कोशामध्ये होती. आणि कोशामध्ये कोश म्हणजे कसा एक लाकडाचा असं नाही तर ते बनवलेलं असायचं, त्याला नाही का पिक्चर मध्ये बघितलं ना तुम्ही, कुणाला तरी नाही का नवरीला बसवतात आणि 2 जण 4 जण घेऊन जातात, अशा प्रकारचा तो कोश होता. परंतु त्याच्यामध्ये कोण नवरी नाही नवरा नाही, त्याच्यामध्ये देवाच्या आज्ञा होत्या, अरुणाची काठी होती. अगदी इतकं सामर्थ्यशाली, इतकं पवित्र होतं की नाही का त्याच्याद्वारे त्यांना विजय मिळत होता. परमेश्वराने सांगितलं, या अधिकाऱ्यांना सांगितलं
तुम्ही जर हे संपूर्ण पुस्तक यहोशुआचं वाचलं तर त्याच्यामध्ये किंवा हा जो अध्याय आहे ह्याच्या पुढचा हा आणि त्याच्या पुढचा यरीहोचा तट कोसळण्यासाठी तिथं कुठंच यहोशुआने शंका प्रगट केली नाही, याजकांनी शंका प्रगट केली नाही, सैन्य जे आहेत त्यांनी शंका प्रगट केली नाही. हा कोट फक्त फेऱ्या मारून कसा काय कोसळेल. तुमच्या लक्षात आलं तर कधी काय होतं असं? 6 दिवस फेऱ्या मारण्यामध्ये 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारण्यामध्ये काय असं होतं? काय 6 दिवस काय ते फेऱ्या मारत असताना ते काय पाया खदत फेऱ्या मारत होते का? कुठं टोकरत होते का? ते भिंती टोकरत होते का? कशालाच त्यांनी हात लावला नाही. फक्त त्यांच्याकडे एक गोष्ट त्यांनी काय केली, आज्ञेचं पालन केलं. तुम्ही ज्या वेळेला आज्ञेचं पालन करताना तुम्हाला वाटतं किती मोठी भिंत आहे, किती मोठा आजाराचा डोंगर आहे, किती मोठा कर्जाचा डोंगर आहे, किती मोठं नाही का हे माझ्यासमोर हे समस्या आहे, तुम्हाला ती खूप मोठी वाटते. पण जर तुम्ही देवाच्या आज्ञा जर पाळताना तर कष्टाचं डोंगर नाही का तो काहीच नाही, किती मोठा डोंगर असू दे. तर या ठिकाणामध्ये यरीहोचा तट कोसळण्यासाठी परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्यासमोर प्रदक्षिणा घाला. याजक रणशिंग फुंकत होते, दररोज रणशिंग कोणते फुंकत होते की या यरीहोवर आम्हाला माहित नाही इथं काय लिहिलं आहे. जर आम्ही पवित्र आत्म्याला मार्गदर्शन मागितलं, पवित्र आत्मा नाही का आम्हाला सांगेल. जर आम्ही कल्पना केली काय ते याजक लोक रणशिंग फुंकत असताना नाही का पाठीमागे नाही का तो देवाचा कोल चालत असताना बाकीचे सर्व इस्रायल लोक चालत असताना काहीतरी बोलतच असतील की, बायबलमध्ये सांगितलं नाही, काहीतरी प्रार्थनाच करत असतील की. बघा त्यांनी 6 दिवस परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केलं आणि 7व्या दिवशी त्यांनी 7 चक्रा मारायला त्यांनी कानकूस केली नाही. आमच्यासारखं कोण असतं तर त्या ठिकाणामध्ये म्हणलं असं झालं 6 दिवस झालेत का आता 6 चक्रा, आता एक मारली म्हणजे झाली 7वी चक्कर. काय करायचंय? कोण अर्ध्यातूनच फिरलं असतं, कोण अर्ध्यात खाली बसलं असतं, कोण पाण्याची सुरई घेऊन कोण तीत बसलं असतं, कोण कुठं तरी झोपलं असतं, ठीक आहे. परंतु ह्या लोकांनी यहोशुआनं त्याच्या लोकांनी याजकांनी आणि काय केलं, त्यांनी देवाच्या आज्ञा त्यांनी पाळली. देवाने त्यांना जे सांगितलं होतं 6 दिवस त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि 7व्या दिवशी त्यांनी काय केलं माहिती का, 7 प्रदक्षिणा घातलेल्या. 7 प्रदक्षिणा, 7 हे पूर्णतेचा आकडा आम्हाला दर्शवतो पवित्र बायबलमध्ये. 7 नाही का ज्या वेळेला तुम्ही 6 दिवस नाही का श्रम करता, 6 दिवस तुम्ही तुमचं कामकाज करता आणि 7वा दिवस ज्या वेळेला तुम्ही नाही का शब्दात म्हणून देवाच्या मंदिरामध्येच असता, त्यावेळेला पुढील आठवड्यामध्ये तुमचा विजय निश्चित असतो. त्यावेळेला नाही का तुम्हाला ज्या गोष्टीचा विजय पाहिजे असतो त्या गोष्टीमध्ये देव तुम्हाला विजय दिल्याशिवाय राहत नाहीये. परंतु हे 7 दिवस नाही का तुम्ही नाही का प्रदक्षिणा घालत असताना नाही का तुम्ही देवाची प्रार्थना, देवाची आराधना, देवाचं स्तवन, तुमचं कामकाज करत असताना 7वा दिवस तुमचा इकडं तिकडं जाता कामा नये. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. 7 दिवस तुम्ही नाही का प्रदक्षिणा घातल्या, 7व्या दिवशी तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये नाहीये तर ते 6 दिवस तुमचे व्यर्थ गेले. या ठिकाणामध्ये ह्या लोकांनी जर तसं केलं असतं ना त्यांना विजय कधीच मिळाला नसता. त्यांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलं. पुढे वाचूया काय अजून. नूनाचा पुत्र यहोशुआ याने याजकास बोलावून सांगितले, कराराचा कोष उचलून घ्या आणि परमेश्वराच्या कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. त्याने लोकांस सांगितले, चला नगरास प्रदक्षिणा घाला आणि हत्यारबंद लोकांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. यहोशुआने लोकांना असे सांगितल्यावर 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे घेऊन फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोष त्यांच्या मागोमाग चालला. हत्यारबंद लोकांनी
रणशिंगे गाजविणाऱ्या याजकांपुढे चालले. पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग चालले आणि याजक रणशिंगे फुंकीत चालले. मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगे तोपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी आवाज जाऊ देऊ नका, तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. आज्ञा होताच जयघोष करा. आता त्या ठिकाणामध्ये ती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. पुढे जर नाही का आपण वाचलं 14व्या वचनामध्ये, 14 वचन, ते दुसऱ्या दिवशी हा दुसरा दिवस म्हणजे 13व्या दिवशी 12व्या वचनापासून यहोशुवा मोठ्या पहाटे सुटला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकीत चालले आणि हत्यारबंद लोक त्यांच्यापुढे चालले. पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालले आणि याजक रणशिंगे फुंकीत चालले. ते दुसऱ्या दिवशी नगरास प्रदक्षिणा करून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. पण 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे 7 प्रदक्षिणा त्या नगरास घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगरास 7 प्रदक्षिणा घातल्या. या ठिकाणामध्ये काय म्हणलंय, 7व्या दिवशी कधी उठले ते, कधी उठले ते म्हणा, पहाटे 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 उठले. पहाटे कधी, पहाटे उठले. कोणत्या दिवशी, 7वा दिवस कोणता आहे, रविवार. रविवारचा दिवस आहे, शब्बात दिवस आहे, है की नाही. पहाटे का उठायचं आहे, आमची प्रदक्षिणा पूर्ण झाल्या पाहिजे, है की नाही. आमच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या पाहिजे. पहाटेच उठून आम्ही त्या देवाला सामोरं जायला पाहिजे. पहाटे उठून त्या विजयासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पहाटे उठून त्या समस्यासाठी आम्ही बोललं पाहिजे. पहाटे उठून आम्ही नाही का ज्या ठिकाणामध्ये आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये जायचं आहे की आता त्या ठिकाणामध्ये याजक वचनाचं रणशिंग फुंकणार आहे, त्या वचनाचे आशीर्वाद मला प्राप्त करून घ्यायचे आहेत, त्याची तयारी मी पहाटेच केली पाहिजे. पहाटेच मी बोललं पाहिजे. प्रभू आज तुझा दास बोलत असताना आज माझ्या संगती बोल. आज वचनाच्या द्वारे प्रभू तू माझी भेट घे. आज आराधनेच्या द्वारे प्रभू तू माझी भेट घे. जयघोष पहाटे झाला पाहिजे, तर विजय आहे. या ठिकाणामध्ये त्यांनी नाही का सांगितलेलं आहे की अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला प्रदक्षिणा घातल्या असं सांगितलेलं आहे. 20व्या वचनाकडे जाऊया. त्याच अध्यायामध्ये संपूया आपण 20वं, क्षमा करा, 20वं वचन. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि याजक रणशिंगे वाजवीत राहिले. रणशिंगांचा शब्द ऐकल्यावर लोकांनी मोठा जयघोष केला आणि तब जागच्या जागी कोसळला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. यरीहोची जी मोठी जी नाही का संरक्षण भिंत होती, ती भिंत परमेश्वराच्या जय जयकारानं, परमेश्वराच्या जय घोषानं त्या ठिकाणामध्ये जागच्या जागी कोसळली असं म्हटलेलं आहे. त्यांनी काहीतरी लावलं नाही त्याला पाडण्यासाठी, त्यांनी सुरुंग लावला नाही, त्यांनी काय त्या ठिकाणामध्ये तोफ लावली नाही, त्यांनी केवळ जय घोष केला. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जय घोष केला. काय तुमच्या अनेका अशी कोणता तट आहे की तो पडत नाहीये. आजच लक्षात घ्या, आजच निर्णय घ्या, आजच विचार करा की आजपर्यंत आमच्या अवतीभोवती असलेला जो काही तट आहे तो पडत नाही ना. पहाटे उठून त्या परमेश्वराचा जय घोष केला पाहिजे, परमेश्वरापुढे प्रदक्षिणा घातली पाहिजे. या ठिकाणामध्ये असं म्हटलेलं आहे की तेव्हा लोकांनी काय केलं की नाही का जयघोष केला आणि रणसिंग वाजत राहिले. रणसिंगाचा आवाज ऐकतात लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला आणि लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ जाऊन नाही का चालून जाऊन त्यांनी ते नगर हस्तगत केलं आणि मोठा विजय, युद्ध न करता मोठा विजय, प्रार्थनेच्या द्वारे मिळालेला विजय, परमेश्वराचा जयघोष केल्याच्या द्वारे
नाही का मिळालेला विजय, परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे मिळालेला विजय, परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने मिळालेला विजय, परमेश्वरावर भाव ठेवल्याने मिळालेला हा विजय आहे. आणि परमेश्वराची इच्छा ही आहे की हा विजय आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. परंतु आज काय आहे, विजय मिळण्यासाठी यस त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे, त्याचं मनन आम्ही केलं पाहिजे, आमच्या मुखामधून त्याची वचनं निघाली पाहिजेत, आम्ही देवाचा धन्यवाद केला पाहिजे, आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करून मोठ्याने जयघोष केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. निश्चितच जर आज या वचनाला तुम्ही स्वीकारता तर याच वेळेपासून विजय तुमच्या जीवनामध्ये आमेन, यायला सुरुवात. आमेन. आजपासून मी परत एकदा म्हणत आहे, तुम्ही समजला नाही, आजपासून जर नाही का तुमचा तट कोसळत नाहीये, काय तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींचा तट आहे, अशांततेचा तट आहे, आर्थिक समस्येचा तट आहे, आजाराचा तट आहे, आशीर्वाद न मिळण्यासंदर्भाचा तट आहे, आजच तुम्ही त्या गोष्टींवर विजय मिळवाल. आमेन. आजपासूनच त्या गोष्टीवर विजय मिळवायला सुरुवात होणार आहे. आमेन. जर तुम्ही आज देवाचं वचन स्वीकारलं तर येस, आमेन. विजय तुमचा आहे. थँक्यू लॉर्ड. या आपण आपल्या जागेवर उठून उभं राहूया.